डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल घराघरात पोहोचवा असा संदेश दिला। डॉक्टर बाबासाहेबांनी समता सैनिक दलाच्या सैनिकांना शूर योद्धा, वाघ अशी उपमा दिली। गावागावात घराघरात समता सैनिक दलाचे सैनिक तयार करा असाही संदेश दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात मानव मुक्तीचा महान संघर्ष रक्ताचा एक थेंबही न सांडता पूर्ण केला। या बाईक मार्चचा उद्देश जनमानसामध्ये चेतना निर्माण करून समता सैनिक दलामध्ये सामील व्हा असे आवाहन या बाईक मार्चच्या माध्यमातून करण्यात आले। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 मार्च 1927 रोजी समता सैनिक दलाची स्थापना केली। 13 मार्च हा समता सैनिक दलाचा वर्धापन दिवस असून या दिवशी समता सैनिक दलाच्या स्थापनेस 97 वर्षे पूर्ण झाली आहेत। या निमित्ताने 40 गाव येथे मोटार बाईक मार्चचे आयोजन करण्यात आले होते। समता सैनिक दल कार्यालय 40 गाव येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। या मोटार बाईक मार्चची सुरुवात समता सैनिक दल कार्यालय 40 गाव येथून करण्यात आली। ती शहरातील सर्व मुख्य रस्त्यावरून जात समता सैनिक दल कार्यालय 40 गाव येथे समापन करण्यात आले। माननीय नानासाहेब बागुल अध्यक्ष ससैद महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात या बाईक मार्च काढण्यात आली। या बाईक मार्च मध्ये सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संघटनांचे ध्येय आणि तत्वज्ञान त्यांना जीवापेक्षा जास्त प्रिय होते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संघटना निर्माण करून त्याद्वारे जनजागृती करून त्यांनी देशात मानव मुक्तीचा महान संघर्ष रक्ताचा एक थेंबही न सांडता पूर्ण केला। देशातील बौद्धांसह अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी, भटके विमुक्त जाती, जमाती व ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या 6000 उपेक्षित आणि मागासलेल्या जाती समूहांना मानवी हक्क प्रदान करून दिले। त्यामुळे देशातील सर्व जातीचे लोक वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करत आहेत, सन्मानाने आपले जीवन जगत आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच हे उपकार आहेत हे कोणी विसरू नये। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारांची, त्यांच्या त्यागाची आणि संघर्षाची जाणीव ठेवून त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण समता सैनिक दल गावागावात वाढवण्याचे कार्य हाती घेतले पाहिजे असे माननीय नानासाहेब बागुल सर यांनी म्हटले।